विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. दिवंगत भाजपा नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या बाबतीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वक्तव्य केले आहे. या वक्तव्याने सर्व स्तरातून आता चर्चा होताना दिसत आहेत. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. या विधानानंतर क्रिया प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे आपल्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मरण पश्चात गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत अशा प्रकारची खोडसाळ विधाने करत आहेत. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्याने काहीही साध्य होणार नसल्याचे राम कुलकर्णी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे. काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या मृत्यू पश्चात कशामुळे राजकीय कुरापती करत आहेत हे आता लक्षात आलं. खरं म्हणजे 2020 देशाच्या काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधीच्या नेतृत्वाच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. G23 असा तो असंतुष्टाचा गट होता. आणि मग श्रीमती सोनिया गांधी यांना पत्र दिलं होतं आणि नेतृत्व बदलाची मागणी केली होती. पण सोनिया गांधी यांनी त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली. पण पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पक्षाच्या बाजूला खड्यासारखं ठेवून दिलं आणि तेव्हापासून ते पक्षांतर्गत अस्वस्थ आहेत. या राज्यात नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष केलं, हर्षवर्धन सपकाळला प्रदेशाध्यक्ष केलं आणि कुठल्याही प्रक्रियेमध्ये चव्हाणांना ठेवलं नाही. उलट 2024 विधानसभा निवडणुकीत सातारा दक्षिणमधून चव्हाण यांचा पराभव झाला आणि तो काँग्रेस नेत्यांनी सुद्धा केला. तिथं भाजपाचे उमेदवार अतुल बाबा भोसले निवडून आले. मला सांगायचं हेच आहे की आता स्वतःचा चेहरा बनवण्यासाठी, राहुल गांधींना परत आपला चेहरा दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या कुरापती करत ते भाजप नेत्याच्या मृत्यूनंतर राजकारण करत आहेत हे नक्कीच.